झी 24 तास एक पाऊल पुढे। एकूण साऱ्या प्रेक्षकांना निशब्द साऱ्यांनाच निशब्द करणारी जिया आता मात्र कायमचीच निशब्द झालीये। आपल्या डेब्यू सिनेमात अमिताभ सारख्या दिग्गज अभिनेत्यासमोरचा जियाचा बिनधास्त आणि बोल्ड अंदाज सगळ्यांनाच चक्रावून टाकणारा ठरला आणि अशीच जिया खाननं आपली ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण केली। त्यानंतर 2008 मध्ये आमिर खानच्या गजनी सिनेमात जिया दिसली, ती अगदी वेगळ्या भूमिकेत। आता जिया बॉलिवूडमध्येही क्लिक झाली होती, तरीही तिचा स्ट्रगल मात्र सुरूच होता। खरं तर ब्रिटिश इंडियन असलेल्या जियाचं खरं नाव नफिसा खान होतं। तिनं बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपलं नाव बदललं। लंडन आणि अमेरिकेतून तिनं फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतलं। खरं तर जियाला आईमुळेच अभिनयाची आवड निर्माण झाली। तिच्या आईनं दुल्हा बिकता है या ताहिर हुसेन यांच्या सिनेमात काम केलं होतं, मात्र जियाची चित्रपट कारकीर्द फुलण्याआधीच ती काळाच्या पडद्याआड गेली। हाऊसफुल हा जियाच्या कारकिर्दीतला शेवटचा सिनेमा ठरला। त्यात तिची छोटीशी मात्र ग्लॅमरस भूमिका होती। त्यानंतरही जिया खानला अपेक्षेप्रमाणे चित्रपट मिळालेच नाहीत। गेले काही दिवस जिया नैराश्यात होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मात्र जियाच्या मृत्यूचं खरं कारण नक्की तिच्या करिअरमधलं अपयश होतं की वैयक्तिक आयुष्यातलं नैराश्य, हा प्रश्न अनुत्तरितच आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।